हा व्हिडिओ महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा आहे। लाडूच्या स्कूलमध्ये तिला व्हाईट ड्रेस घालून बोलवलं होतं, त्यासाठी मी तिला तयार करते। आणि आता वाजले आहे सकाळचे 9। इकडे बघा झाली आहे रेडी आणि चालली आहे आता ती स्कूलला। तर मी तिला स्कूलला पोहोच करत असते आणि येताना ती व्हॅनमध्ये येत असते। तर आजीला बाय बाय करते किती छान दिसते बघा ना पूर्ण व्हाईट ड्रेसमध्ये। तर मग तिला मी शाळेमध्ये पोहोच केलं आणि घरी आल्यावर अचानकच मला लाडूच्या पप्पांचा फोन आलेला की मी तिकीट काढलेलं आहे आणि मी उद्या येतोय। तर मी एकदम शॉक झाली, मला माहीतच नव्हतं की ते येणार आहे। म्हणजे मला असं वाटलं की अजून 10-15 दिवस लागतील त्यांना यायला। तर मग घरी आले, पपिता वगैरे कापला। मी सकाळी सकाळी ना आता आहे ना पपिता खाते मी सकाळचंच, कारण की असं म्हणतात की वजन वगैरे कमी करायला सकाळी फ्रूट खायची। आणि मी चहा पूर्णपणे बंदच केलेला आहे, आता चहा बिस्किट खातच नाही मी शक्यतो। आणि इकडे मग मी डाळ वगैरे लावली, डाळ पालक बनवली आहे। आणि पालक सध्या मी रोज बनवते, कारण की डोळ्यांसाठी चांगले असते ना, लाडूसाठी मी रोज बनवते। आणि इकडे बटाटा आणि वाटाण्याची थोडीशी पातळ भाजी बनवलेली आहे। आणि मी मसाला आहे ना थोडं वाटून ठेवते असं जास्त करून, मग असं रोज रोज पातळ भाज्या, कारण की माझ्या आईला आहे ना अशाच भाज्या आवडतात गावाकडच्या, त्याच्यामुळे मग मी तसेच बनवते। ते झालं, भाजी वगैरे झाली आणि मी ना इकडं 12:30 म्हणजे लगेचच वाजतात बरं का। एवढं करोस तर हे तुम्हाला दिसताना खूप सोपं दिसतंय कमी मिनटाचं, पण लगेचच 12:30 वाजता तेवढं करेपर्यंत। मग तिला शाळेत घ्यायला गेले, शाळेतनं घेऊन आले। बघा तिकडं आजीला म्हणती भॉ, पण मी आवाज म्यूट केला आहे ना। मग घरी आल्यावर तिचे शूज वगैरे काढले आणि इकडं मग मी भाकऱ्या पण बनवायला शिकले, कारण की आई जाणार आहे, आईचं काही मन लागत नाही। माझे मिस्टर आले का आई म्हणते मी जाईल, तर मग मी माझ्या भाकऱ्या बनवायच्या शिकून घेतल्या आहे मी। बघा इकडे कशा भाकऱ्या बनवल्या मी, बारीक बारीक। आणि भाकर खाल्ल्याने वजन कमी होतं असं मी ऐकलं आहे, म्हणून मी भाकर खात आहे। ज्वारीच्या भाकरीने वजन कमी होतं आणि चपात्याने वजन वाढतं। तर इकडे बघा मस्त भाजी बनवली, खरडा पण बनवला आहे मी मस्त शेंगदाणे वगैरे टाकून। पहिले हे सगळं फ्राय करून घेतलं आणि मीठ टाकलं वरतून आणि असं ठेचून काढलं मी याला। मिक्सरमध्ये नाही वाटत, चांगलं नाही लागत, असं ठेचायचं, खूप छान लागतं। आईला म्हटलं तू जेवण करून घे, आई बसली आहे जेवायला। आईला मग खरडा वगैरे दिला आणि इकडं आपली लाडू फ्रीजमध्ये काय उचापाता करत असते। तर आता मी जेवायला बसले आणि आता उद्या मला माझे मिस्टर येणार आहे। तर उद्या काय करू स्वयंपाक, काय नको करू, मला सजेस्ट करा मी काय स्वयंपाक करू नवऱ्यासाठी। मानत खुश तर खूप आहे मी येतं ते म्हणल्यावर। इकडं माझं एक पार्सल आलं होतं फ्लिपकार्टवरनं, मी हा ड्रेस घेतला, इतका छान आहे ना। मी इथे साईडला वरती प्रोडक्ट टॅग केला आहे, तुम्ही तिकडनं बाय करा। आणि साडीचं कापड असतो ना त्याचा हा ड्रेस शिवलेला आहे, फक्त इतका सुंदर त्याचा घेर, त्याला पॅन्ट पण दिलेली आहे, पण मी पॅन्ट नाही घातली आता। आणि मागचा गळा पण खूप छान आहे आणि किती भारी दिसतोय बघा ना मला हा ड्रेस। स्लीव्ज वगैरे किती मस्त याची मोठी, आणि ओढणी पण खूप छान आहे। तर वरती प्रोडक्ट टॅग केला आहे मी।